उपस्थित शिष्यवृंद आणि ग्रामस्थ सज्जनो, प्रतिवर्षाप्रमाणे आजही आपण मोठ्या उत्साहानं आपल्या संमेलनासाठी आणि हा दत्त उत्सव साजरा करण्यासाठी जमलो आहोत. हे देवाची कृपा आहे की तुम्ही माझ्यासाठी एवढे लांब आलात, येऊ शकलात. आज माझ्यावरही देवाची कृपा आहे, मी येथपर्यंत येऊ शकलो. यासाठी सांसारिक कारणं आहेत असा अर्थ नव्हे. माझा पूर्णवाद हा पूर्णवाद असला तरी अडचणी आहे, दुःख आहे, खरोखरी कृपा असावी लागते. केलेला संकल्प पूर्ण होण्यासाठी किती विघ्न असतात हे जो संकल्प करून जगायचा प्रयत्न करतो त्यालाच ठाऊक असते. जो संकल्पशून्य जगतो, वाऱ्यावरची वरात म्हणून जगतो, तसा जसा प्रसंग येईल, वारा येईल तशी पाठ देतो, त्या माणसाचं जीवन कष्टप्रद असलं तरी ते सुखकर व सोयीस्कर असतं. त्याला आपल्या अपयशाचे खापर कुणावर तरी फोडता येतं. कोणीच नाही सापडलं तर नशीब अथवा देवावर आपण खापर फोडू शकतो. जे वैदिक धर्मानुयायी आहेत त्यांच्यावर वैदिक संस्कार असतात. या धर्मानं आपण तरुण जाऊ अशी त्यांची निष्ठा असते. ते लोक लहान म्हणा मोठापणा संकल्प करीत असतात आणि संकल्प पूर्ती झाल्याखेरीज श्रेय त्यांच्याही पदरात पडत नसतं. हा साधा व्यवहार आहे. ही गोष्ट जगताना जर आपण करून पाहिली तर त्याचं महत्त्व आणि काठिण्य समजतं. वेदांती लोकांच्या नादी लागून जर आपण संकल्पशून्य संकल्पविरहित जगण्याचं ठरवलं, निसंकल्प जगण्यासाठी जर आपण संकल्प सोडून दिला, थोडं कठीण असेल. नवीन लोकांना थोडी जुनी परिभाषा मी वापरली, पण निसंकल्प होण्यासाठी संकल्प सोडून जगण्याची जी रीत आहे ती वेदांनी शिकवली, ती जर आपण सोडून दिली तर अशा प्रकारची फजिती होते की तो माणूस कधीच निसंकल्प होत नाही. निसंकल्प त्यालाच होता येतं की संकल्प सोडून संकल्पाप्रमाणे वागायची खटपट करतो, जगतो. इतकंच नव्हे तर ह्या व्रताला पुरुषव्रत असं म्हणतात. ईश्वर कसा आहे? कर्तुम आहे. कर्तुम आहे म्हणजे संकल्प करून ज्याप्रमाणे वागणारा आहे, होऊन जाईल ते मी केलं असं म्हणणारं नाही. ईश्वर कसा आहे? कर्तुम यो अयम पुरुषः. संकल्प करून त्याप्रमाणे घडवून आणणार आहे, तसं वागणार आहे. ज्याला आपण पुरुष म्हणजे व्यक्ती, जगणारा जीव, व्यक्ती मनुष्य, ते पुरुष शब्द असला तरी स्त्री पुरुष असा उभयअर्थी आहे. पुरुष जगणारा जीव याचाच अर्थ कर्तुयोही पुरुषः, म्हणजे जो संकल्प आहे तो जीव म्हणजे मी आहे. संकल्प म्हणजे व्यक्ती आणि व्यक्तिमत्व आहे. संकल्पशून्य माणूस यापैकी काहीच असू शकत नाही. ही गोष्ट जर तुमच्या लक्षात असेल, साधी गोष्ट ही की परमेश्वराच्या कृपेनं मला जे भरून आलं त्याचं महत्त्व तुम्हाला पटवून देईल, हा माझा संकल्प आहे. तो संकल्प प्रतिवर्षी परमेश्वर आपल्या कृपा करून आपल्याकडून पुरा करून घेतो. ही गोष्ट साधी नव्हे. घरातले कुळधर्म कुलाच्या मुलांनी चालवावेत म्हणून ते चालवत नसतात. हा तुम्हा सगळ्यांचा अनुभव आहे. वाडवडील जे करत आले ते तुम्ही करत नसाल, तुमची मुलं तुम्ही करतात ते करण्यासाठी खळखळ करीत असतील, हा तुमचा अनुभव असेल. पण सुमारे 23 वर्षापूर्वी आमच्या घरात हा उत्सव आहे हेही मला माहीत नव्हतं. धाकट्या काकांच्या सेवेला शुश्रूषेला इथे आलो त्यावेळी शिरसाट येथे उपस्थित असलेले दिसतात. ते इथेच कचेरीत होते. ते मला उपरोधानं म्हणाल, अहो महाराज, आम्ही एकादशीचा उत्सव करीत आलो आहोत, तुम्ही तर महाराज आहात, तेव्हा हा उत्सव आता तुम्ही थाटानं केला पाहिजे. ही गोष्ट काकांना समाधान देण्यासाठी मी इंदूरला राहणारा म्हणून सांगितलं. काका, कायम करेन किंवा नाही हे सांगत नाही, काळाचा विचार करता, कारण तुम्ही इथं राहत होता आणि हे करीत होता. मी 12 वर्ष हा उत्सव पार पाडीन तोपर्यंत मी या उत्सवाचा भार माझ्या शिष्यावर टाकलेला नव्हता. 12 वर्ष जेव्हा पूर्ण झाले तेव्हा 13व्या वर्षी मी शिष्यांना सांगितलं, हे पहा, आता हा भार माझ्यानं पेलणार नाही. पहिल्याच उत्सवाला डॉक्टर पलुस्कर, डॉक्टर पंडित उपस्थित होते. आमच्या घरात भांडी नव्हती. 30 माणसांच्या स्वयंपाकाकरता आम्हाला भांडी गावातून इकडून तिकडून जमा करावी लागली. साहित्यही 30 जणांचंच आणलेलं होतं. देवाचा चमत्कार जर देवाला दाखवायचा झाला तर या पहिल्या उत्सवात निमंत्रित 30 माणसं, तीसुद्धा आम्ही का बोलवली होती? कारण काकांचा भरोसा नव्हता म्हणून. अभिषेकाला ब्राह्मण सांगितले ते विनमुख जाऊ नये, तो विधी तसाच राहू नये, परगोत्राकडून का होईना तो घडून यावा म्हणून परगोत्री काही निमंत्रित मी बोलवले होते. 30च जणांचा व्यवहार होता. त्या उत्सवाचा स्वयंपाक माझ्या काकींनी एकटीनं केला होता. मी इतिहास सांगितला असं नव्हे,
तर मी 12 वर्षे उत्सव केला आणि देवानं मला सांगितलं, अरे तू करशील तसं मी करवून देईल. 30 माणसासाठी आणलेल्या त्या भांड्यात 300 लोक आले आणि जेवून गेले. असा चमत्कार मी सांगत नाही, तर आपल्या इच्छेसोबतच देवाचीही इच्छा असावी लागते असं मला सांगायचं आहे. की 30 माणसांना पुरेल एवढ्या सामग्रीत स्वयंपाकात भांड्याच्या मेळाव्यात 300 जण जेवले. एकट्या काकीला मी तरी 300 माणसांचा स्वयंपाक करू दिला असता काय, याचा विचार करा. पण काका आजारी असल्याकारणानं कोणताच मोठा उत्सव साजरा करायचा आमच्या डोक्यात नव्हतं. मी काकांच्या उशाशी बसलो आणि त्या पहिल्या उत्सवाचं भजन मी मातीच्या ढिगाऱ्यावर ऐकलं. माळवदावरील माती आम्ही कमी केली असल्याकारणानं अंगणात मातीचा ढिगारा पडलेला होता. त्यावर बसून भजनी मंडळानं भजन केलं होतं. इकडं माझं येण्याची परिस्थिती नव्हती, इच्छा नव्हती, कारण आपण काकाच्या शुश्रूषेला राहिलो आहोत या जाणीवेनं मी उत्सवात घर सोडून मंदिरात आलेलं नाही. यात माझी ईश्वरभक्ती किती आहे ते तुम्ही पारखा. मी चोरून लपवून काही ठेवत नसतो, ठेवणार नाही. जो ईश्वरासाक्ष जगतो त्याला चोरी कशाची. तेव्हा त्यानंतर 12 वर्षानंतर पुढे अखंड उत्सव चालण्याचा संकल्प शिष्यांनी घेतला. ते माझ्यापेक्षा ताकदवर आहेत. सहस्त्राक्षः सहस्त्रपुरुषः असे आहेत. मी 2 डोळ्यांचा, 2 पायांचा, 2 हातांचा, 1 डोक्याचा असा लहानसा मनुष्य असल्या कारणानं ते चालवित आहेत. देवाची त्यांच्यावर कृपा आहे. देवाला ते करून घ्यायचं आहे. यासाठी सुद्धा देव भक्ताच्या साध्या साध्या परीक्षा पाहतो. अनेक प्रकारच्या परीक्षा पाहत असतो. या परीक्षेला जो बसतो त्याचा निकाल दुसऱ्याला नाही कळला तरी देवाला कळतो व त्याचा त्याला कळतो. हे जे मला भरून आलं आहे ते दरवर्षी येतं असं नव्हे, हे तुम्हाला माहीत आहे. हे 23वे नव्हे तर 22वे प्रवचन. पहिल्या उत्सवात मी प्रवचन केलं नाही, कारण परिस्थितीच तशी नव्हती. काकांचे अंथरूण सोडून इकडे तिकडे कुठे हल्लो नसल्या कारणानं हा उत्सव 23वा असला तरी माझे प्रवचन 22वे आहे. हे तुम्हाला रटाळ वाटत असले तरी हे सारे मी याचसाठी सांगतो आहे की जो संकल्पयुक्त जगतो त्याला ईश्वर कृपेचा अनुभव वेळोवेळी येत असतो आणि जो ईश्वर कृपेचा अनुभव घेत असतो त्यालाच भरून येत असतं. नाहीतर आम्ही महाराज लोक, बुवा लोक, प्रवचनकार लोक, कीर्तनकार लोक वाटेल तेव्हा उमाळा आणून रडतो. आमचा पेशा आहे. नाही रडलं तर कोण आम्हाला 2 पैसे जास्त देईल. पैसा हा प्रपंचासाठी माणसाला पद्धतीनं मिळवावाच लागतो. पैसा घेणार नाही, मिळवणार नाही इत्यादी गोष्टीसुद्धा खूप कठीण आहे. मी दक्षिणा घेत नव्हतो, कधीच घेत नव्हतो. पुढे एका म्हाताऱ्या शिष्यानं मला शहाणपण शिकवलं की महाराज तुम्ही घेत नाहीत, तुम्ही लोकांच्या पोटावर पाय देत आहे. कारण ही देण्याची रीत जर मोडली तर ती रीत पुन्हा लावता येणार नाही. मी त्या म्हाताऱ्याचं ऐकलं नाही. शिष्याचं कसं ऐकायचं. 1950 पासून 1960 मी पैसा घेत नसे. पण देवाला मला शहाणपण शिकवायची इच्छा झाली. हा इतिहास पाहिलेले माझे काही शिष्य इथे उपस्थित आहेत. ती वेळ काही निराळीच होती. सारं काही मी तुम्हाला सांगत नाही. आजचा विषय तुम्हाला सांगायचा आहे, पण देवासाठी, देवाच्या कृपेनं तुम्हालाही भरता यावं म्हणून मी तुम्हाला सांगितलं. कधीतरी देवाचं हे प्रेम तुम्हालाही अनुभवता यावं हा माझ्या बुद्ध्या महाराजपणाचा नाटकी हुंदका असेल तर खरा हे ओळखा. खरा असेल तर तो तुम्हालाही कधी आला पाहिजे असं तुम्हाला वाटू द्या. हा आपण संकल्पानं जगल्याचा देवकृपेचा अनुभव असतो. 11 वर्ष आपल्या शिष्यांनी संकल्पानं उत्सव पूर्ण केले याचीही मला धन्यता वाटते. शिष्यानं केलेल्या कामगिरीचा आनंद घेण्यासाठी महाराजच व्हावं लागतं. गुरु झाल्याशिवाय गुरुचे अंतःकरण खरोखर कळत नसते आणि ते नुसते गुरु झाल्यावरही कळत नसते. आईला आई झाल्याबरोबर, बापाला बाप झाल्याबरोबर बापाचं अंतःकरण येत नसतं. आई आणि बाप या संस्कृतीनं धर्मानं निर्माण केलेल्या संस्था आहेत. त्या थोडक्यात लक्षात घ्या. जुन्या भाषेत सांगायचे तर धर्मानं आणि नव्या भाषेत सांगायचे तर संस्कृतीनं. कारण आई ही पोराला विसरू शकते, पोराचा जीव घेऊ शकते, पोराच्या नरडीला नख देऊन त्याला गटारीत टाकणारे माणसं आपल्याला माहीत नाहीत काय. आई ही संस्कारित आई असते. आईला आई पण शिकवलं गेलं, तिच्या हृदयात प्रेमाचा पाना उत्पन्न केला तर ती आई होत असते. आई केवळ जन्म देऊन आई होत नसते. बाप केवळ मुलांना जन्म देऊन बाप होत नसतो. आपल्या ऐशारामासाठी, आपल्या व्यसनासाठी मुलांचे जीव घेणारे बाप कमी आहे काय. आधी शिकावं लागतं. त्याला धर्म म्हणायचे कारणच ते आहे. मातृधर्म पितृधर्म शिकून येत असतो, तप करून येत असतो. सुखासुखी पोरं झाल्यानं कोणी आई होत नाही, पोर झाल्यानं कोणी बाप होत नाही असे वैदिक धर्म शिकवतो म्हणा, वा तुम्हाला माहीत नसेल तर हिंदू धर्म शिकवतो म्हणा.
अगं तुला आई व्हायचं असेल, तुला बाप व्हायचं असेल, मी आई झाले आहे, मी बाप झालो आहे, असं तुम्हाला स्वतःवर संस्कार करून घ्यावे लागतील. तसे गुरु हा केवळ गुरु होऊन चालत नाही, त्याला सिद्धी प्राप्त व्हावी लागते. तुम्हाला मी माहिती देतो की जेव्हा मी देव भजला ना, तेव्हा मी महत्त्वाकांक्षी माणूस होतो. हा महाराज व्हायला निघालो होतो. हा महाराज म्हणजे राखोड्या महाराज नव्हे. असा तुम्हाला उपदेश करणारा, रुपया 2 रुपये घेणारा, तर धनाढ्य होण्याची माझी इच्छा होती. जवेऱ्याचा माझा धंदा होता. सट्टा बाजारात सराफ्यात उभा राहणारा मी मनुष्य आहे. आईनं कैक वेळा तिची शपथ घातली तरी मी तिची शपथ मोडली, पण ऐकलं नाही. हो, तुम्हाला सांगतो, मी चोरून ठेवत नाही. म्हणायचं असेल तर म्हणा महाराज, नाहीतर माझा विश्वास आहे की देव माझे पोट नक्की भरणार. तुम्ही शिष्य माझे शिष्य राहिलात तर माझे पोट भरेल असा माझा विचार नाही, तर माझे पोट भरणारा माझा ईश्वर आहे, हा माझा ठाम विश्वास आहे. मी माझ्या आईचं ऐकलं नाही काही वेळा. आई अंतःकरणानं, आई असली की तिच्या अंतःकरणाला पिळवटून ती एखादी गोष्ट सांगत असते. हे आई असते, तोवर माणसाला कळत नसते, हा माझा अनुभव आहे. कोणाला कळत असेल तर मला माहीत नाही. त्या माझ्या माऊलीनं सांगितलेले मी तिचे ऐकले नाही. वडिलांना धंद्यापेक्षा नोकरी बरी असा जो ब्राह्मणाचा पेशा आहे, त्याप्रमाणे त्यांनी मला नोकरीकरता प्रवृत्त केलं. पुष्कळ शिव्या घातल्या, खूप विरोध केला, सगळं काही केलं, परंतु मी महत्त्वाकांक्षी असल्याकारणानं बापाचंही न ऐकणारा मुलगा आहे. मी जर आईबापाचं काही ऐकलं असेल तर ज्या कशाला सदाचार म्हणतात ती गोष्ट त्यांनी सांगितलेली मी पाळली आहे. मी कोणाला फसवलं नाही, कोणाला बुडवलं नाही, मी कोणतं व्यसन केलं नाही, कुठलीही वाईट गोष्ट परमेश्वरानं माझ्या हातून घडवलेली नाही, याची खात्री मी तुम्हाला काय द्यावी. माझा परमेश्वर ती खात्री तुम्हाला देईल. पण इथंसुद्धा मनुष्याचा मीपणा कामी येत नाही. त्याला खरं जर राखायचं असलं तर तो राखतो. हे सारं कशासाठी सांगतोय, तर या सगळ्या मागे संकल्प आहे. आईचं मी का ऐकलं नाही, कारण संकल्प होता. पैसे मला व्हायचं, श्रीमंत व्हायचं, व्यापारी व्हायचा माझा संकल्प होता. सरकारी नोकरी करायची नाही. राजकारणाचे वेळ त्यावेळी माझ्याही डोक्यात होतं. म्हणून व्यापार कसा करायचा ठरवला, असाच करायचा ठरवला की थोड्या कालावधीत भरपूर पैसा मिळेल आणि बाकीचा वेळ आपल्याला राष्ट्रकार्याला, समाजकार्याला, राजकारणाला देता येईल. याचसाठी मी जव्हेराचा धंदा पत्करला. देवाच्या दयेनं ज्याला नजर म्हणतात ना, ती लवकर प्राप्त झाली. धंद्याचे शिक्षणही घेतलं, बाकी सर्व ठीक. पण याच्यामागे कोणता विषय असेल तर मी महत्त्वाकांक्षी होतो. लहान काहीच मला वाटत नव्हतं आणि अक्कल माझी मोठी नव्हती. यात आईवडिलांचा कसा विरोध झाला ते सांगण्याचा विषय नाही आणि वेळही नाही, व ते ऐकायला तुम्ही आलाल नाही आहेत. कारण तुम्ही महाराजांच्या दर्शनाला आलात. महाराजांसारखे नको असे सांगायला नव्हे. शरदचा बाप म्हणून सांगण्यात काही अर्थ नाही. तेव्हा मी आता तुम्हाला लवकरच महाराजपणाकडे घेऊन जातो. कारण मी जे बोलत आहे त्याचं इंगित नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल. आज जितकी वर्ष माझ्या देवाच्या उत्सवाला येत आहात, मी बोलावून येत आहात, तुम्ही बोलावल्यानं मी आता 11 वर्ष आलो आहे. आता उत्सवाला मी येत नाही, माझे शिष्य मला बोलावतात. उत्सवाचे काही मी पाहत नाही. कोणी विचारलं तर मी म्हणतो त्या रामभाऊला विचारा, मराठ्यांना विचारा. मी त्यात लक्ष घालत नाही, पण मला काही सांगावंसं वाटतं. महाराजपणाचे काही फायदेही असतात. मी अगदी माडीवर सांगतो की रामभाऊ असं पाहिजे, असं पाहिजे, तसं करून घ्या. पण तरीसुद्धा लोकशाहीचा काळ असल्यानं मला वाटतं तसं झालंच पाहिजे असा हुकूम मी सोडत नाही. काळाचा फरक हा लक्षात घ्यावा लागतो. गुरु शिष्य पण पूर्वीपासून माझ्या पिढीपर्यंत जसं चालत आलं तसं चालवून चालत नाही. शिष्यांनाही काही स्वाभिमान असतो, शिष्यांनाही काही अभिमान असतो, शिष्यांनाही काही अक्कल असते आणि सर्वच काही गुरुला कळत नसतं. यावर हल्ली शिष्यांचा विश्वास असतो. गुरुला काही कळतं हा विश्वास असतो की नाही हा प्रश्नच आहे. पण सारं काही गुरुला कळत नसतं, यावर शिष्याचा विश्वास असतो. त्या साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन गुरु पण हकारायचं असतं. तुम्ही करून पहा. देवानं मला करायला सांगितलं आणि मी करतोय. महाराज पण मी मनानं पत्करलेली गोष्ट नाही, म्हणून त्याच्याविषयी एवढ्या उधारीच्या गोष्टी मी करतोय. मला दुसरंच काही करायचं आहे, ते मी करत आलो आहे. निदान करत नसलो तर बोलत आलो, सांगत आलो आहे. मी नाही केलं तर कोणीतरी करावं यासाठी मी अनेक विद्यार्थी, शिष्य हाती धरले. जे मला करायचे ते घडून यावे म्हणून. मी हताश, निराश असा मनुष्य नाही. तेव्हा मी आज जो देववादीही नाही, दैववादीही नाही, प्रयत्नवादीही नाही, तर मग कोणता वादी आहे? डॉक्टरेट मिळवली म्हणून पूर्णवादी आहे?
खरं सांगायचं तर त्याला जीवनवादी म्हणता येईल. जगण्याचा माझा इतका हट्ट जबरदस्त आहे की मला जर काही वेड असेल तर फक्त जगण्याचं, आणि जगण्याकरता जे जे लागेल ते सर्व मला हवे असतं. त्यापैकी अमुक एक नको असं काही देखील नाही. माझा हट्टच एक आहे, ते म्हणजे जगायचं. लोक मला विचारतात मी वेदांत शिकलो आहे, तुम्ही वाचला असेल. मी वाचला नाही. वेदांत शिकलो आहे, परीक्षेचा मला नाद नव्हता. मला ज्ञानाची पिपासा असल्याकारणानं मी या परीक्षा देऊन सर्टिफिकेट मिळवण्याच्या भानगडीत पडलो नाही. याला माझ्या वडिलांचा विरोध असेल. जाडे जाडे ग्रंथ छाताडावर घेऊन वाचत असता, निदान परीक्षा तरी द्या असं त्यांचं सांगणं असेल. मला खरोखर परीक्षा दिल्याचा फायदा झाला असता, पण मी मग तुमचा महाराज झालो नसतो, हे तेवढंच नक्की. आणि हे आहे, हाही मी नक्कीच झालो नसतो. अभ्यास केला आहे म्हणूनच मी असा झालो आहे. परीक्षा दिल्या असतो तर काय झालं असतो हे जरा कल्पना करून बघा. अभ्यास करणं सोपी गोष्ट नाही, कठीण गोष्ट आहे. ज्यांनी ज्यांनी अभ्यास केला त्यांना ही गोष्ट ठाऊक आहे. त्यांचे गुरु मात्र तसेच असले पाहिजेत, जमदग्नी. म्हणजे त्यांना कळतं की अभ्यास करणं, विद्या प्राप्त करणं काय प्रयासाची गोष्ट आहे, काय कठीण आहे हे नक्कीच कळेल. मन नाही लागत तर जाऊ द्या असं म्हणणारे गुरुजन असतील तर किती विद्यार्थी शिकतील आणि गुरु काय शिकवतील त्याचाही तुम्हाला अनुभव आहे. सारांश, अभ्यास करूनही माझं समाधान झालं नाही म्हणून पूर्णवाद जन्माला आला. जर मला अद्वैतानं समाधान झालं असतं तर मला मायाब्रह्म करता आलं असतं. मीही तुम्हाला कोरडा उपदेश करीत राहिलो असतो, पण मला हे सुद्धा अपुरं का वाटलं? मी तुम्हाला सांगितलं ना, देवाच्या कृपेनं मला जगण्याचं वेड आहे. या वेडामुळं मला असं वाटलं की आपण वेदांत पचनी पाडला. वेदांत मी पचनी पाडला होता. माझ्या तत्त्वज्ञानामुळं मला हे असे वागावे लागते. मी वागतो, पण माझ्या रोमरोमात आता जे काय आहे ते उसणवारी आहे, ते वैराग्य भरलं आहे. असं जर तुम्हाला मी सांगितलं तर माझ्या बोटातील अंगठी पाहून तुम्हाला कदाचित खोटं वाटेल की ती काठी पाहूनही. पण हे काही लोकांसाठी करतो आहे म्हटलं तरी 25 वर्षे. पण कशाला तुम्ही भाऊ समजता नाही, तो भाऊ मला कधीच वाटला नाही. ज्याला जीवनाचं वेड असतं तो वैराग्य हातातील जपमाळेसारखा जपतो व समजतो. अतिशय कठीण, ज्याला पुराणांतरी वर्णन केलेलं आहे. विश्वामित्र एवढा प्रतिसृष्टी निर्माण करता, पण ज्याची फजिती झाली तसा विचार मला सांगता येणार नाही. तेव्हा मी वेदांताचा अभ्यास केला म्हटल्यानंतर कथा वगैरे फारशा माहीत नाहीत, पण तर्कानं मी सांगू शकेल की त्या विचारातही देवानं मला यश दिलं आहे. माझ्या वयाच्या 33व्या वर्षी माझी प्रिय पत्नी वारली. या महाराजपणात असूनसुद्धा प्रिय पत्नी म्हणालो, कारण माणसावर प्रेम केलं पाहिजे, देवावर करता येत नाही असं नाही. ज्याला माणसावर प्रेम करता येईल त्याला देवावर नक्कीच करता येईल. मी जे तप केलं ते ग्रस्त असतानाच महाराज झालो, पण महाराज झाल्यावर 2 महिन्यात माझी पत्नी वारली. जणू काही देवानं महाराजपणासाठी मला मोकळं केलं. जेवढा मी महत्त्वाकांक्षी तेवढाच मी रसिक होतो. ही गोष्ट तुम्हाला माझे चरित्र सांगण्याकरता सांगत नाही, हे परत लक्षात ठेवा. या साऱ्या गोष्टीला ती राहिली नाही म्हटल्यावर माझं मन कशातही गेलं नाही. ही गोष्ट मी तुम्हाला केवळ वैराग्यासाठी सांगितली. बाकी माझ्यात वैराग्य आहे की नाही हे तुम्हीच तपासून पहा. एका गोष्टीकरता मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. का तर जो संकल्पानं जगतो, ज्याला जगायची हौस आहे, ज्याच्या ठिकाणी काही ब्रीद आहे, त्याला कोणत्याच गोष्टीचा मोह उत्पन्न होत नाही. लहान सहान गोष्टीचे मोह त्याला छेडू शकतात, फसवू शकतात. ज्याला संकल्पयुक्त जगण्याची इच्छा नाही, किड्यामुंगीसारखे जे जगतात त्यांना कुठलेही विषय चुटकीसरशी खेळवू शकतात, फसवू शकतात. जे जिद्दीनं जगणारे असतात त्यांना फार कठीण असतात. कधीकधी असा प्रश्न निर्माण होतो की काय आपण मनुष्य तरी आहोत का, की आपण दगड आहोत? आपण एक ठरवलं की त्याच्या विरुद्ध तो संकल्प मोडावा म्हणून आपलं सारे प्रियजन सांगत असतात, प्रवृत्त करीत असतात. आताच मी सांगितलं की आई वडील देखील मला शिव्या देऊन सांगत असत. पोरं बिचारे हजी हजी करून सांगतात, पण कालच पोटतिडकीनं चिमणीसारखं तोंड करून सांगितलं की 3 वर्षे वडील घरीच आले नाही. हल्ली सुना सासऱ्यांना कंटाळतात, पण माझ्या सुन्यानं डोळ्यात आसू आणली होती की आता घरी या. हे काय सुखासुखी मला 3-4 वर्ष ठेवलं होतं का? मी काही कंटाळून इथं राहिलो नव्हतो. माझी मुलं मला कंटाळत नाहीत, पण मी एक गोष्ट ठरवली की त्यांचे प्रेम माझ्या संकल्पाच्या आडवं येत नसतं. त्याला वैराग्य म्हणायचं की काय म्हणायचं हे तुम्ही ठरवा. आता तुम्हाला विषयाकडे घेऊन जातो.
हे सारं एका गोष्टीतून निर्माण झालं आहे. माझे वडील दशग्रंथी वैदिक होते, कर्मनिष्ठा धर्मनिष्ठा हा त्यांचा जीव की प्राण होता. ते पैशाला किंमत देणारे नव्हते. माणसानं नरव्याघ्र असलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. हातजोडपणा काही कामाचा नाही असे त्यांच्यावर संस्कार होते. प्रत्येक स्टेटमेंट प्रत्येक उपदेश हा रिलेटिव्ह असतो, सापेक्ष असतो, त्याला काही मर्यादा असणारा अर्थ असतो. तो तुम्ही लक्षात ठेवला म्हणजे झालं. पण ते असे शिकवणारे होते. तेव्हा या संस्कारातून जिद्द माझ्या ठाई उत्पन्न झाली आणि तिनं अनेक गोष्टी व्यवहारदृष्ट्या चूक म्हणता येईल अशा जरी केल्या असल्या तरी सोडाव्याशा वाटल्या नाही. हे वेड मत माझे देवाविषयी. मी सारी साधना केली ती गृहस्थ असताना. हा गोगटे माझा विद्यार्थी बायकोच्या पाठीला टेकून बसायचा आणि मी ह्याला शिकवलेलं आहे. माझे वडील त्यासाठी मला कितीतरी रागवत हे सांगणाऱ्या इथे कितीतरी विद्यार्थिनी आहे, त्यांच्याकडून ऐका म्हणजे प्रवचनाचा फार वेळ जाणार नाही. कारण मला वडिलांविषयी आठवण आली की भरून येतं आणि त्यांची सारी शिकवट आठवते. मी मगाशी म्हणलो जसा मी रसिक तसे शिष्यही होते. जसे गुरु असतात तसे चेले असतात. परंतु वडिलांचे लक्ष असे, ते रागवायचे कातवायचे, पण गोगट्यांना मी शिकवलं. येथे तुम्हाला लक्ष देण्याची गोष्ट ही की विषयोपभोगाची गोष्ट इतक्या जवळ असताना आपण दुसऱ्या गोष्टीत रमू शकतो हे सांगण्यासाठी हा प्रसंग मी सांगितला. जीवनाची जिद्द आणि संकल्पानं जगण्याची वृत्ती हा वैदिक धर्म आहे. संकल्प सोडल्याशिवाय ब्राह्मण जीव घातल्याचे पुण्य लागत नाही. वेदांतांनी याच्या उलट सांगितलं आहे. काय वाटेल ते म्हटलं, निसंकल्प झालं पाहिजे, कामना रहित काम केलं पाहिजे. अरे जीवन कामना रहित असू शकतं का? हा साधा प्रश्न आहे. कोण कामना रहित जगू शकतो? जगावंसं वाटणं ही कामना नाही का? कामना हेच मुळीच जीवन आहे. जीवनाला अनुषंगिक अशा इतर गोष्टी उत्पन्न होत असतात, पण मला जगावंसं वाटत नाही असं कोण म्हणेल? जो मरायला टेकलाय, मरू लागलाय, त्याचेसुद्धा प्राण कुणाला तरी भेटायचे म्हणून गुंतलेले असतात. त्याला मरायची इच्छा असते काय? मरणे जेव्हा नाईलाजानं येते तेव्हा मनुष्य मरतो. जगण्याची इच्छा करणं ही कामना नाही, जगणे ही वासना नाही. मोक्ष तरी कुणाला पाहिजे आणि कशाला पाहिजे? आत्मा हा विनाशी आहे हे जर तुम्हाला कळाले तर मोक्षाची किंमत ती काय, त्याच्याकरता तुम्ही काय काय पत्कराल? मग जो मोक्ष हा काहीतरी श्रेष्ठ आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याची व्हॅल्यू आणण्यासाठी, त्याची किंमत वाढवण्यासाठी आत्मा हा अविनाशी आहे हे तुम्हाला शिकावं लागतं, अनुभवावं लागतं, त्याचं महत्त्व पटतं. आणि जर तो विनाशी असेल तर आत्मा हा विनाशी आहे हे शिकवलं जाणाऱ्या काळात आपण जन्माला आलेले प्राणी आहोत. जडवादी हे जीवही मानत नाहीत आणि आत्माही मानत नाहीत. ही गोष्ट मी तुम्हाला संपूर्णपणे समजावून सांगत नाही आणि ही गोष्ट आमच्या महाराजपणाच्या गादीला शोभणार नाही. जर मी तुम्हाला मटेरियलिझम शिकवायला लागलो तर तुम्ही म्हणाल की महाराजांकडे परमार्थ शिकायला आलो आणि महाराज हे काय भलतं सलतं काय शिकवत आहेत. कदाचित तुम्हाला भ्रांत उत्पन्न होईल. ज्ञानाला बंधनं नसतात. ज्ञानादेव तू कैवल्यम असं जर म्हटलं तर ज्ञान म्हणजे केवळ वेदांत असे नव्हे. ज्याने ज्याने आपल्या जीवन जगण्यातील अडथळे दूर होतील अशा प्रत्येक गोष्टीची इन्फॉर्मेशन, प्रत्येक गोष्टीची जाणीव, ज्ञान हे ज्ञानच आहे. वेदांतात आचारातील दृष्टांत जर आचार्यांना दिसले नसते तर वेदांत त्यांना लिहिता आला असता का? चैतन्य सर्वत्र भरलेलं आहे तरी ते म्हणतात कशावरून? अरे शेणात विंचू उत्पन्न होतो, शेण हे जड आहे की नाही? जेव्हा शेणातून विंचू उत्पन्न होताना आपण पाहतो तेव्हा चैतन्य त्या शेणात आहे प्रकट होतं, पण ते चैतन्य नाही असा वेदांत्यांचा हट्ट आहे. या उलट जडवादी किंवा मटेरियलिस्टिक असे जे असतात त्यांना आपण म्हणतो, त्यांना राजकीय आर्थिक असा विस्तार पाहिला की कम्युनिस्ट असं म्हणतो, सोशलिस्ट म्हणतो. त्यांचा कुठला पैलू आहे? तात्विक नव्हे, तत्त्वज्ञानाचा नाही. तेव्हा या तत्त्वज्ञानाला पुढे जाऊन जेव्हा राजकीय किंवा आर्थिक असे क्षेत्र प्राप्त होते तेव्हा त्याला आपण कम्युनिझम म्हणतो, सोशलिझम म्हणतो. हे एका विशिष्ट जीवनातील विषयाचे वाद आहेत. पण जीवनाचा वाद कम्युनिस्टालाही जगावंसं वाटतं, सोशलिस्टालाही जगावंसं वाटतं, कॅपिटलिस्टालाही जगावंसं वाटतं आणि काय भागवत धर्माच्या माणसाला जगावंसं वाटत नाही, त्यालाही जगावंसं वाटतं. आणि ज्याला मोक्षाला जायचं आहे त्याला काय मरावंसं वाटतं? मरणात सुद्धा मरण नको असं ज्याला वाटतं त्याला आत्मा हा अविनाशी आहे याचा फायदा आहे, लाभ आहे. ज्याला आपण मेलो म्हणजे गेलो संपलो असं वाटतं त्याला
आत्मा नैनं छिंदती शस्त्राणी नैनं दहती पावकः असे शब्द तप्त स्नेहरस कानात टाकल्यासारखेच वाटणार नाहीत का? ज्याला मरायचं आहे त्याला आत्मा हा छेदल्या जात नाही, जाळल्या जात नाही, हे कशाला सांगायचं? जगायचं हे विसरून जेव्हा मनुष्य नाना वाद शिकू लागतो तेव्हा काय होतं? सर्व काही शिकून तो काही शिकत नसतो. वेदांत शिकूनही लोक वैराग्ययुक्त झाले नाहीत. त्यांच्या ठिकाणी ब्रह्माचे वेड उत्पन्न झालं नाही, ब्रह्मवर्चस्वी झाले नाहीत, ब्रह्मज्ञ झाले नाहीत, स्थितप्रज्ञही झाले. याप्रमाणे नारदाची शांडिल्याची भक्तिसूत्र वाचून जगात काही भक्तीचे पूर वाहिले नाहीत. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ असे कितीतरी संत होऊन गेलेत. तुकाराम हे भक्तीचे कळस होऊन गेलेत. आमच्यासारखे भक्तीच्या आश्रयानं जगणारे लोक आहोत. आम्ही देवाचे नाव नाही घेतले तर जमाल तुम्ही माझ्याकडे? चोरून घेतले आणि प्रकट नाही घेतले तरी देखील तुम्ही नाकानं मुरडाल. माझं लक्ष देवाकडे असो वा नसो, पण तुमच्याकडून महाराज म्हणवून घ्यायचं असेल तर काहीतरी महाराज पण पटेल असं देवाचं नाव घ्यायला लागेल, नमस्कार तरी करावा लागेल, देव आहे असे काहीतरी करावे लागेल, नाही का? मला असे नाटकी भक्तीचे मळे आम्ही पिकवतो, परंतु खरे खरे भक्तीचे मळे आम्ही पिकवले असते तर मानवी जीवनात प्रेमाचा उन्हाळा पडला असता काय? संताची या गावी प्रेमाचा सुकाळं नाही तळमळ दुःख लेश. आम्ही भागवत धर्माप्रमाणे राहून भक्तिरसात नालो असतो, ज्ञानेश्वरी जगलो असतो तर कितीतरी प्रश्न सुटले असते. प्रेमाचा उन्हाळा नक्कीच मानवी जीवनात नांदला नसता, पण तो आहे. कधीकधी आम्हा वैदिक धर्मीयांची स्थिती फारच शोचनीय होते. आम्ही श्रीसूक्ताचे पाठ करतो, तुपाच्या आहुती देतो, नाना अनुष्ठान आहेत, त्याचं वर्णन करत नाही. पण श्रीसूक्ताचे पाठ करताना तुपाच्या आहुती दिल्या जातात. कशासाठी? तर लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून. परंतु ते तूप जर उधार आणलेले असेल तर कधीकधी ते पैसे बुडवावे लागतात. पण म्हणून श्रीसूक्ताची फलश्रुती खोटी काय आणि ती खरी असेल तर हे खोटं का? तुम्ही फार सज्जन आहात, महाराजांना काही विचारत नाही. हे जगात घडत असताना आपण अभ्यास करायला नको का? होत नाही. नाम घेता वाया गेला ऐसा ऐकिला ना देखिला, पण कोण तरला हे सांगायला जागा असावी का नको? नामाचा आश्रय करून तरुण गेलेले लोक आहेत. नामाचा आश्रय करून जेव्हा प्रयत्न उत्पन्न होतो तेव्हा माझी नवी विचारसरणी तुमच्या लक्षात येईल. ती नवी यासाठी की भक्ती मार्गात हरी इच्छा बलिर्यसी ईश्वर प्राप्तीकरता म्हणून माणूस जन्माला आला आहे. त्यानं आपलं समग्र जीवन देवाचं नाव घेण्यासाठी घालवावं, त्याला शरण जावं, ही शिकवण तुम्हाला हे ब्रह्मगावकर बुवांसारखी कीर्तनकार मंडळी चांगलं पटवून देते. तुम्ही वेदांत शिकलात, मोक्ष माहिती आहे, वैराग्य माहिती आहे. आमच्या गुरुनं आम्हाला काही सांगावं आणि आम्ही तेच तुम्हाला सांगावं यापेक्षा प्रत्यक्ष काही आहे का? प्रत्यक्षवाद काही आहे का हा प्रश्न आहे. तेव्हा जीवनात अनुभवाला उतरत नसताना उतरवल्या जातं नामस्मरणानं. इतरच काय, पण माझा कोणता शिष्य उद्धरून गेला मला नाव सांगा. यानं उद्धरून जातो त्यानं उद्धरून जातो हे म्हणणं सोपं आहे. नामस्मरणात मी माझे आयुष्य घालवलं, देव कसा दिसेल म्हणून मी तळमळीनं रात्र रात्र रडलो आहे. पण देव छद्मी आहे. आता भेटला आहे म्हणून सांगतो आहे. मी देव पाहिला आहे यावर कोणी विश्वास ठेवो अथवा न ठेवो, माझा मात्र माझ्यावर विश्वास आहे की देव मला भेटला आहे. जेव्हा भेटला नव्हता तेव्हा देव नाही भेटला म्हणून जीवनाला काही अर्थ नाही असे वाटे. आता भेटला तर कोण विश्वास ठेवेल की तो मला भेटला आहे म्हणून? पण माझ्यावर विश्वास आहे की देव मी पाहिला आहे, देव मला बोलला आहे. मानवी जीवनाची गंमतच काही न्यारी असते. लाभलं म्हणावं तर काहीच लाभलेलं नसतं आणि लाभलं नाही म्हणावं तर लाभल्याचा आनंद मिळतो, प्राप्ती होते म्हणजे सुख मिळतं. काकांना दिलेल्या वचनानुसार उत्सवाचा माझा 12 वर्षाचा संकल्प पूर्ण केल्यानंतर मी शिष्यांना म्हणालो, बाबांनो, माझ्या काकाला शब्द दिल्याप्रमाणे माझा संकल्प पूर्ण झाला आहे. आता यापुढे तुम्हाला इच्छा असेल तर उत्सव पुढे चालवा. आता तुम्ही बोलावलं तर मी येईन, अर्थात पत्र देऊन औपचारिकता बाळगण्याची गरज नसते. पण आता तुम्ही बोलावलं ना मी येतो. पूर्वी मी शिष्यांना किमान माझ्या प्रवचनासाठी येण्याबद्दल नियंत्रण किंवा निमंत्रण देत असे. माझ्यावर देवाची कृपा आहे असं तुम्ही म्हणता, परंतु महाराजांच्या दर्शनाला आला की महाराज आपल्या कृपेनं कार्यात यश आल्याचं बोलता. महाराज मुलाला तुमच्या कृपेनं नोकरी लागली आहे, मग मला किती महिन्याचा पगार देतो असं विचारतात. सारं तुमचंच आहे असं म्हणता. याचा अर्थ मला दिडकी मिळणार नाही असाच होतं का नाही?
माझ्या आशीर्वादानं तुमचं किती भलं होतं ते तुम्हाला नक्की ठाऊक आहे. गुरुवर अजिबात विश्वास नसता तर तुम्ही इथे आला नसता, हेही तितकंच खरं आहे. तुमचा माझ्यावर 100% विश्वास नाही. सारांश, तुमचा माझ्यावर विश्वास आहे आणि नाहीही. तसंच तुमचा देवावर विश्वास आहे आणि नाहीही. तात्पर्य, जगात कुठेही सत्य नाही. न मातु परम दैवतम. आईसारखं दैवत नाही, परंतु अनुभव येत असताना 100% हीच भावना राहते का? सर्वदा सद्भाव राहतो का? आई हे दैवत आहे हे खरं, परंतु सर्वथैव खरं असं नाही. देवाची कृपा खरी आहे, पण सर्वथैव आहे का? तर नाही. मला जन्माला घाल असं देवाला कोणी म्हटलं आहे का? लोक बोलल्यासारखे वागतात काय? सर्व शहाणपण लोकांसाठी सांगायचं. विनोबाजी मागे असे म्हणाले होते की 60च्या पुढच्या वृद्धांनी देह विसर्जित करावा. मी पाहत होतो की विनोबाजी जरी ते स्वतः तरी करतात का? त्यांचं मोठेपण मान्य करून मला एवढंच म्हणायचं आहे की माणूस मरायचा विचार करू शकतो, पण मरणाची हिंमत करू शकत नाही. शरीर किंवा मुलं त्रास देऊ लागली की म्हातारी माणसं आमच्याकडे देव पाहत नाही असं म्हणतात. पण देवानं खरंच पाहायचं ठरवलं तेव्हा यांचा जीव कोणात तरी अडकतो. तेव्हा या सत्याला जे सापेक्ष आहे ते सर्व सत्य आहे. पाणी, जेवण जगण्यासाठी चांगलं, पण अति पाणी, अति जेवण, त्याच्यानं माणूस मरतो की नाही? जीवन म्हणजे पाणी, परंतु पाण्यात बुडून लोक मरतात की नाही? तसंच कोणतीही गोष्ट सिद्धांतात बसत नसेल ती खोटी व या सत्याला सापेक्ष नसेल तर ते मर्यादित सत्य काय आहे हे मी सांगायचं ठरवलं आहे. लोकांना माझ्या शिकवणीपेक्षा आशीर्वाद हवेसे वाटतात. ज्या तळमळीनं मी बोलतो ते पर्याय नाही म्हणून तुम्ही ऐकता. देवानं जेव्हा महाराज हो म्हटलं तेव्हा मी त्याला सांगितलं, आता तुझं मी काही करणार नाही. संध्या वडिलांच्या भीतीनं करायचो, आजही मी करतो, कारण मला जगायचं आहे. त्यांनी स्वर्गात खाऊ देतो म्हटलं तरी मी जाणार नाही. माणूस जगण्याच्या सापेक्षतेत काहीही करू शकतो, काहीही सहन करू शकतो. माणसानं अनुभवलं तर खरं बोलतो. जगायचं आहे हे एक सत्य आहे. आपण विचारानं जगायचं ठरवलं आहे का? अर्ज करून काही आपल्याला देवानं जन्मास घातलेलं नाही आहे. आईबापानं आपल्याला मूर्खपणानं जन्माला घातलं आहे असं म्हणणाऱ्यांनी मग शहाणपणानं मरायला काय हरकत आहे? मरण निसर्ग नियमाच्या विरुद्ध नाही. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वताय वडे, हे तुम्हाला तुमचा ब्रेनवॉश करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे, तेवढंच. मग काय करायचं तर देवाला शरण जायचं. थोडक्यात लोकांवर एखादं मत लादण्याचा हा यत्न होय. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा हो, हे देवाला उद्देशून म्हणणं सोपं आहे, परंतु देवाला शरण जाणं वाटतं तेवढं सोपं नाही, अतिशय कठीण आहे. आपल्याला साधं वडिलांच्या मतासारखं वागता आलं नाही तर भगवंताच्या मर्जीप्रमाणे तुम्ही काय वागणार? काव्यात भक्तिरस मांडणं ठीक आहे, दादही मिळेल, पण साहित्य हे वास्तवापेक्षा निराळ आहे. देवभक्ती फार सोपी नाही. अहंकर्तृत्व भाव सोडा, सारा करता करविता तो आहे असं समजा, हे एवढं सोपं नाही. या पार्श्वभूमीवर पूर्णवाद का मी हे सांगतो? आता आत्मा अमर आहे, नित्य आहे हे सांगूनही जीवनाचं मोल कळत नाही. शरीर सोडावं वाटत नसतं. नैनं छिंदती शस्त्राणी नैनं दहती पावकहा, हे कळाल्यानं जीवनाचं मूल्य यत्किंचितही घटत नाही. आचार्यांचा वेदांत तार्किक आणि त्याच्या सिद्धांतातला त्यांचा असून देखील लोक त्यांच्या फार नादी लागलेले दिसत नाही. भगवान बुद्धांनी सांगितले की देह गेला तरी माणसानं समाजविघातक काहीही कृत्य करू नये, परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे घडलं नाही. इम्पेरियलिझम काढण्यासाठी रशियानं कम्युनिझम स्वीकारला. साम्राज्यवाद मोडून काढण्यासाठी निर्माण केलेल्या कम्युनिझमची आजची अवस्था मार्क्सनं पाहिली तर त्याला काय वाटेल? जे आचार्यांना वाटेल तेच त्यालाही वाटेल. ज्या तुकोबांनी भागवत धर्माला कळसाप्रत नेलं ते तर देवाशीच काय, पण एकमेकांशी तुम्ही प्रेमानं वागताना मला दिसत नाहीत. महाराष्ट्र भक्तिशून्य झाला आहे का? इतरांचे दुःख पाहून तुमचं अंतःकरण कळवळलं पाहिजे, तसे इतरांचा आनंद पाहून तुमचं अंतःकरण सुखानं भरून आलं पाहिजे. भक्ती म्हणजे अंतःकरणाचा गुण आहे, वटवट नव्हे. ज्याच्या अंगी स्थितप्रज्ञता बांधली तिथे हे गुण प्रकट होतात.
दुसऱ्याची स्थितप्रज्ञता पाहून माणूस स्थितप्रज्ञ होत नसतो. मिरोबांच्या मराठीतील गीताईच्या माध्यमातून स्थितप्रज्ञाची लक्षणं महाराष्ट्रातील घराघरात पोचली. तुकोबांच्या अभंगातून कळाली. पण किती जण स्थितप्रज्ञ झाले? किती झाले? ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वर होता येत नसतं, हे ध्यानात ठेवा. वाचन पाठांतर ही उपरी लक्षणं आहेत. कधीकधी आपण तारुण्याचा आव आणतो, पण ज्ञानदेव म्हणतात, ये तारुण्याची ये नभाळी. तेव्हा जसं तारुण्य आतून फुटलं पाहिजे ना, तसं आपल्याला असलेलं ज्ञान ओळखू यायला पाहिजे. ज्या लक्षणानं ते ओळखू येते ती शिकल्यानं कोणी ज्ञानी होत नाही. सारांश, तुम्ही जर संकल्पयुक्त जगाल तर कर्मयोगी, ज्ञानयोगी, पातंजल योगी होऊ शकाल. कारण संकल्प म्हणजे जीवन होय. समाधीतून परत येण्यासाठी सुद्धा संकल्पच लागतो. झोपेतून उठण्यासाठीही संकल्पच लागतो. मी मरता समाज जगतो असं म्हणणं किंवा समाजासाठी मरणं हीच जीवनाची कृतार्थता समजणं, ही विचारसरणी तार्किक आहे. उलट समाज पाप म्हणो की पुण्य म्हणो, माणूस जगण्यासाठी जे जे आवश्यक वाटते ते तो करत असतो. विचारसरणी कुठलीही असो, वेदांती, भागवत धर्मीयांची किंवा जडवाद्यांची, जीवनाच्या विरोधात असणारे विचार लोक ऐकत नाहीत. हाच इतिहास आहे. जीवन जगणे हेच सत्य असून जिजी विषय जोपासणं हाच पूर्णवाद आहे. म्हणून जीवनाच्या विरोधात आम्ही वागू शकत नाही, आम्ही वागणार नाही. हाच आजचा आमचा संकल्प हवा. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. नमस्कार, मी सुरेश कुलकर्णी. आपल्याला अभिवाचन आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.